नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी कुरकुरीत अशी पाणीपुरी, तीही अगदी कमी वेळात. बाजारासारखी चवदार पाणीपुरी घरच्या घरी कशी बनवायची, पुरीपासून ते गोड तिखट पाणी बनवेपर्यंत संपूर्ण रेसिपी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण पुरीसाठी डो बनवून घेणार आहोत. यासाठी मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे व त्याच वाटीने अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व तेवढीच वाटी कोमट करून पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे व हा डो व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित मळून झाल्यानंतर झाकण ठेवून त्याला 20 ते 25 मिनटं व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपल्याला झटपट अशी रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी जो डो आहे तो भिजेपर्यंत आपण इथे रगडा करून घेणार आहोत. रगडा बनवण्यासाठी इथं मी एक वाटीभर चणे, वाटाणे पांढरे आणि हिरवे पण आहेत काही, ते भिजत घातलेले होते, ते घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 बटाटे साली काढून कट करून घेणार आहे. आता ते स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये टाकून त्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. रगडा बनवण्यासाठी जे काही मसाले आहेत ते मी आत्ताच टाकून घेणार आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चिमूटभर हिंग, त्याचबरोबर 1 चमचा पाणीपुरी मसाला टाकून घ्यायचा आहे. पाणीपुरी मसाल्यामुळे रगड्याला अतिशय छान चव लागते. त्यानंतर आपण 1 चमचा प्लेन लाल तिखट व चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व मसाले टाकून झाल्यानंतर यामध्ये मी 1 तांब्या पाणी टाकून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून गॅस ऑन करून आपण कुकरला 4 शिट्ट्या होईपर्यंत व्यवस्थित त्याला शिजू देणार आहोत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आता तिखट पाणी बनवून घेणार आहोत. यासाठी मी इथं 1 तुकडा आल्याचा चिरून मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेला आहे. 1 मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे. गावरान कोथिंबीर आहे, त्याचा अतिशय छान टेस्ट लागते पाण्यामध्ये. 4 ते 5 मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत व मूठभर पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहेत. हे सर्व मिश्रण आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेणार आहोत आणि जे मिक्सरमधलं मिश्रण आहे ते गाळणीने व्यवस्थित जे पाणी बनवणार आहोत आपण त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं. इथं मी 2 तांबे पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही आपण पेस्ट बनवलेली आहे पुदिना कोथिंबीरीची ती व्यवस्थित गाळून घ्यायची आहे. सर्व पाणी गाळून झाल्यानंतर मिक्सरच्या जारमधील आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. आता या तिखट पाण्यामध्ये पुन्हा 1 मोठा चमचा चाट मसाला, 1 मोठा चमचा पाणीपुरी मसाला, धणेपूड, त्याचबरोबर काळं मीठ घालायचे. हे जे खडे टाकले मी ते काळ्या मिठाचे होते, त्याने अतिशय छान टेस्ट येते. व अर्ध लिंबू पिळून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता आपलं जे तिखट पाणी आहे ते रेडी झालेलं आहे. आता साधारण 20 ते 25 मिनटं झालेले होते. जो डो मी ठेवला होता झाकून तो आता घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित 10 मिनटं सैल करून घ्यायचा आहे, कारण रवा असल्यामुळे तो घट्टसर बनलेला असतो. जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढ्या तुमच्या पुऱ्या छान होणार आहेत. आता मळून झाल्यानंतर मी गॅस ऑन करून त्याच्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकून घेतलेले गरम करण्यासाठी व इकडे पाती लाटून त्याच्या पाणीपुरीसाठी ज्या पुऱ्या लागणार आहेत त्या पुऱ्या करून घेणार आहे. इथे पहा, याची पाती लाटून झाल्यानंतर माझ्याकडे एक छोटासा गडू आहे, त्याने मी पुऱ्या करून घेणार आहे. त्याने अगदी छान छोट्या छोट्या पुऱ्या होतात. 1 रुपयाच्या शेप इतका आहे तो छोटंसं त्याचं तोंड. तर त्याने मी व्यवस्थित पुऱ्या करून घेणार आहे. हे अतिशय आपल्याला पातळ लाटायचं नाही आहे आणि अतिशय जाडही लाटायचं नाही आहे. अगदी असं मीडियम ठेवायचे आहे पाती. इथे पहा, मी व्यवस्थित अशी पाती लाटून घेतली आहे आणि या गडूने व्यवस्थित अशा पुऱ्या करून घेणार आहे. अगदी इझिली होतात आणि एका पातीमध्ये 15 ते 16 पुऱ्या होतात. अशा प्रकारे या पुऱ्या झालेल्या आहेत. इकडे तेलही तापलेले आहे. आता या पुऱ्या व्यवस्थित अशा तेलामध्ये टाकून घ्यायच्यात. तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. तेल तापलेलं असतं आणि तुम्ही गॅस जास्त फास्ट ठेवला तर त्या पटकन करपून जातात.
आणि कडक होत नाहीत, लालसर होतात. त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि 5 मिनटं उलटे पालटे करून व्यवस्थित असे तळून घ्यायचे. इथे पाहू शकता अगदी पुऱ्या छान अशा फुगलेल्या आहेत. मुलींना खायची थोडीशी गडबड होती, त्यामुळे मी हे सगळं गडबडीने बनवलंय. अशा 5 मिनटं पुऱ्या व्यवस्थित कमी फ्लेमवरती तळून घेतल्यानंतर अगदी कुरकुरीत होतात. इथे पहा पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या होत्या. जे मेजरमेंट मी घेतलेलं आहे पिठाचं, त्यामध्ये साधारण 70 ते 80 पुऱ्या इझिली होतात. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत मी. यानंतर आपल्याला बनवायचे गोड पाणी. इथे गॅस ऑन करून एक वाटीभर सोललेली चिंच व वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे मी. ते 10 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे. 10 मिनिट झाल्यानंतर हे चिंचेचं पाणी थंड केलेलं आहे. आता आपल्याला त्याचा व्यवस्थित पल्प काढून घ्यायचा आहे आणि ते पाणी गाळणीने गाळून घ्यायचे. इथे पहा आपल्या पुऱ्या देखील सगळ्या झालेल्या होत्या. गडबडीमध्ये तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. सगळं पाणी आता चिंचेचं मी गाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा धणेपूड टाकायचे, थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचे आणि मीठ टाकायचे चवीनुसार व गॅस ऑन करून हे पाणी पुन्हा पाणी तयार करण्यासाठी ठेवून द्यायचे. याच्यामध्ये मी आणखी 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे गूळ. इथे माझ्याकडे छोट्या गुळाच्या ढेपा होत्या, त्या मी 4 टाकून घेतलेल्या आहेत. चिंच पाणी हे गोडसर तिखट असं छान लागतं, त्यासाठी गूळही अगदी जास्त प्रमाणात टाकला तरी चालतो. अतिशय छान टेस्ट येते. यामध्ये तुम्ही खजूर देखील घालू शकता, पण मुलींना खजूर आवडत नाही, यासाठी मी इथं खजूर टाकलेलं नाही आहे. खजुरामुळे देखील चिंच पाण्याला छान असा थिकनेस येतो, पण असं चिंच पाणी देखील अतिशय छान लागतं. आता आपण बनवणार आहोत रगडा. आपल्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरही थंड झाला होता. तो मी उतरवून आता त्याला व्यवस्थित जे आपण सगळे मसाले अगोदरच टाकून घेतले होते रगड्यामध्ये, फक्त आपल्याला त्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं होतं. त्याचं पाणी मी काढून व्यवस्थित त्याला स्मॅश करून त्याच पाण्यामध्ये हा रगडा टाकून घेतलेला होता. इथे पाहू शकता अतिशय थिकनेस आलेला आहे छान असा रगड्याला. पुन्हा एकदा भांड्यामध्ये काढल्यानंतर मी त्याला एकजीव करण्यासाठी, पाण्यामध्ये सगळ्या मिक्स होण्यासाठी पुन्हा एकदा थोड्या वेळ त्याला स्मॅश करून घ्यायचं. इथे आपला रगडा तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी पुरी आपली तयार झालेली आहे. त्याचबरोबर रगडा, गोड पाणी, तिखट पाणी सगळं आपलं रेडी होतं. कांदा व कोथिंबीरही मी इथं चिरून घेतलेली आहे व बारीक शेवई घेतलेली आहे. आता आपली पाणीपुरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. पाणी फ्रीजमध्ये अतिशय थंड असं छान झालेलं होतं तिखट पाणी. याप्रमाणे तुम्ही पाणीपुरी बनवली तर अगदी 1 ते 1.5 तासामध्ये अगदी झटपट पुरीपासून ते पाण्यापर्यंत सगळी बनवून होते. मी आदल्या दिवशीच पाणीपुरी करणार आहे सांगितलं होतं, त्यामुळे मुली सकाळी सकाळी पाणीपुरी करत होत्या आणि त्यांना गडबडीने मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये मी पाणीपुरी बनवली होती आणि आमचा नाश्ता सुरू झाला होता. मी नेहमीच या पद्धतीने पाणीपुरी बनवते. पुरीमध्येही तुम्ही विकतच्या मैदा न खाता रवा आणि गव्हाच्या पिठामध्ये अगदी छान अशा पुऱ्या बनवू शकता. मुलींना अतिशय पाणीपुरी आवडली होती. मॉर्निंग आणि इव्हिनिंग स्नॅक्स दोन्ही देखील आमचं मस्तपैकी या पाणीपुरीवरती झालेलं होतं. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी माझ्या पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.